सुख वसे तुझे पायी बसते नाही अगा लक्ष्मीपत भावनाथम माझी कंपनी वासा तू तो उदार झाला शिव तुका म्हणे या भोगे पीडा षडगुण ऐश्वर्य संपन्न जगत चालक जगत पालक असणारा परमात्मा आणि या परमेश्वराच्या कृपेनं तुम्हाला मला प्राप्त झालेला मनुष्यदेह सृष्टी निर्माण करत असताना भगवंताच्या सजीव निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या हातून निर्माण झालेली शेवटची प्रकृती म्हणजे तुम्ही आम्ही मनुष्य. मनुष्य याची निर्मिती झाली आणि भगवंताने जीव निर्मितीचा विषय थांबवला. माझ्या पद्धतीने सांगत श्रीमद भागवताचा विचार जर केला तर तृतीय स्कंदामध्ये भगवंताचा संकल्प आहे एको अहम बहुश्य मी एक आहे अनेक व्हावं असं वाटलं आणि भगवंताने ही सगळी स्थिती निर्माण केली. मनुष्य प्रकृती निर्माण झाली आणि भगवंताला समाधान झालं. काय गंमत आहे बघ. भगवंतानं मनुष्याच्या नंतर पुन्हा जीव निर्माण केला नाही का? याचं कारण आहे कारण जी प्रकृती निर्माण झाली तिच्याकडे पाहिलं आणि भगवंताला समाधान झालं. म्हणजे एवढे जीव निर्माण केले किती नाथ भागवतामध्ये भगवंताचा आणि भगवंताचा आणि उद्धवाचा संवाद आहे. एकादशी स्तंभावरती टीका करताना नाथ महाराजांनी उद्धव आणि भगवान गोवर्धनाचा संवाद वर्णन करताना भगवंत सांगतायत उद्धवा तुझं काय सांगू गोष्टी. अरे बहुत शरीरे सृजिली सृष्टी परिमज आवडी मोठी नरले आज. मला मनुष्य हे आवडतो त्यामुळे भगवंताने जीव निर्मितीला प्रस्ताव दिला. बस का याच्यानंतर याच्यापेक्षा चांगलं काही निर्माण होऊ शकत नाही. तुमचा आमचा अधिकार वाटतो तेवढा साधा सोपा नाही. साधा सोपा नाही फार मोठा अधिकार. पण दुर्दैव आहे दिव्याखाली अंधार जसं तसं आपली योग्यता काय आहे हे आपलं आपल्यालाच कळलेलं नाही. आज आणि हे कळलेलं नसल्यामुळे भगवंताच्या इच्छेनं तुम्हाला आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. त्याची इच्छा जेव्हा झाली तेव्हा या विश्वामध्ये आमचा प्रवेश झाला. त्याची इच्छा जेव्हा होणार त्यावेळेला आम्ही इथला प्रवास संपवणार. जेव्हा त्याची इच्छा होणार आहे तेव्हा इथला प्रवास आपला संपणार आहे. एवढं सगळं विश्व निर्माण करणारा परमात्मा त्याने तुमच्या आमच्या हातामध्ये जन्मही ठेवलेला नाही आणि मृत्यूही ठेवलेला नाही. मग ठेवलं काय आता आपल्या ठेवलं आपल्या हातात काय ठेवलं? आपल्या हातात ठेवलेला जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यानचा जो काळ आहे मधला ज्याला तुम्ही आम्ही आयुष्य म्हणतो तेवढा आपल्या हातात ठेवलेला आहे. आणि हातात आयुष्य जे ठेवलं याच्यात आम्ही ठरवायचं आहे
बघता या नरदेहाचे विज्ञान नाथ महाराज म्हणतात सच्चिदानंद पदवी गेली येवढा अधिकार नारायणी कृपा करून करी भगवद्गीता सांगते हे गत्वा देवते तर धाम परमम जिथून निघालाय तिथे पुन्हा यायचं म्हणजे मुक्त व्हायचं जन्म मरण परंपरा संपवायची पण आम्ही करताना दिसतो का नाही दिसत आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पक्का वर्णावरती बोट ठेवलेल्या आमच्या माणसाची जीवन जगण्याच्या ज्या पायऱ्या आहेत जो त्याचा क्रम आहे तो लक्षात ठेवला आणि त्या हिशेबाने उपदेश केला प्रसंग असा घडला तुकाराम महाराज रावळामध्ये आले भगवंताच्या दर्शनाकरता वारी तुमच्या आमच्या करता संतांच्या करता वारी तसं बघायला गेलं तर तितकीशी महत्वाची नाही कारण संत वर्षभरामध्ये किती वारी व्यतिरिक्त मनात आलं की पंढरीला जात होते वारीला तर जातच होते सर्वसामान्यांना एक परिपाठ पडावा एक जीवनाला वळण असावं कुठेतरी प्रपंच बाजूला ठेवून परमार्थाकडे वळावं या करता आषाढी आणि कार्तिकी त्या दोन वेळेला माणसं बघा घर नाही दार नाही प्रपंच नाही काय नाही त्या वाटेवरती वाढत चालत असतात उद्दिष्ट काय आहे दशमीला चंद्रभागेच्या वाळवंटात जाणे एकादशीला चंद्रभागेचं स्नान सकाळी पुंडलिकाचे दर्शन पांडुरंगाचे दर्शन नगर प्रदक्षिणा करणे देवापाशी सुखदुःख ते मागावे कैवारी करावी ईश्वराशी असं करून पुन्हा माघारी येऊन पुन्हा कार्तिकापर्यंत वाट बघावी पुन्हा कार्तिका दर्शन घ्यावं पण संतांचं कसं आहे मनात आलं की पंढरी तसं तुकाराम महाराज भगवंताकडे आले रावणामध्ये आले भगवंताच्या समोर उभे राहिले आणि आल्याबरोबर हात जोडले पांडुरंगाला आणि ध्यान लागलं महाराजांचं संतांना ध्यान लावावं लागत नव्हतं त्यांचं ध्यान लागत याचं कारण ते ध्यान वर्गाला जाऊन शिकलेलं नव्हतं आपल्याकडे सध्या आपलं विद्यालय नाही पॉवरफुल अर्निंग सोर्स येथे ध्यान शिकवले जाईल नोकरी जेवढा बिझी नसतो तेवढा ध्यान वर्गात बिझी सकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत रात्री म्हणजे किती तास झाले बॅचेस अर्ध्या तासाच्या वर्गात जाऊन ध्यान शिकता येतं असा वर्गात जाऊन ध्यान शिकलेला ध्यान लागलेला बघितला की आमच्या मनात विचार येतो काय ध्यान आहे लक्षात घ्या ध्यान हा शिकवून येणारा विषय नाही ध्यान हा आत्मानुभूतीचा विषय ध्यानाच्या पायऱ्या एकदा लक्षात घ्या आपला तर तो विषय नाही त्या खोलात जायचं नाही पण महाराजांचं ध्यान लागलं तर ध्यानाचा निष्कर्ष काय आहे फलप्राप्ती काय आहे समर्थ म्हणाले सुयोग्य ध्याने हरिप्राप्ती होते ध्यान लागतं म्हणजे काय होतं हा शब्दाने सांगण्याचा विषय नाही हा सद्गुरूंच्या हाताप्रमाणे सांगितलेल्या पायऱ्या ओलांडत गेल्यानंतर आलेला अनुभव आहे त्यामुळे संतांनी असा
कमी अधिक प्रमाणामध्ये का होईना थोडंसं त्याच्यात एक वाक्यता जरी असली तरी काही ना काही तो व्यक्त करता येणार नाही ना, तो व्यक्त करता येणार नाही ना. त्यामुळे त्या संत म्हणतात की आम्ही भगवंताचा अनुभव देतो, दाखवत नाही. कुठल्याही संतांनी सांगितलं नाही की आम्ही तुम्हाला देव दाखवतो. हा अनुभव द्यायचे आणि ध्यान राहिलं महाराजांचं. आणि काय आश्चर्य आहे, पांडुरंग प्रकट झाले, समोर म्हणाले तुकोबा बरं झालं तुम्ही आला, वाट बघत होतो तुमची. तुकाराम महाराज म्हणाले भगवंता माझी वाट बघा, काय एवढं फार म्हणाले महत्वाचं काम. देव म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात भगवंता मी फाटका, माझ्यासारख्याकडे तुमच्या त्रैलोक्य श्रीमंत असणाऱ्या तुमचं माझ्याकडे काम असं काय आहे. म्हणाले तुकोबा मी काय म्हणतो ऐका, आजपर्यंत माझ्याकडे अनेक लोक आले, येत आहे आणि पुढं येत राहणार. मग म्हणाले तेव्हा मी काय करू. नाही तुम्ही म्हणाले काही करू नका, मी सांगतो तेवढंच का. आजपर्यंत आलेले जे आहेत, येणारे जे आहेत, या सगळ्यामध्ये प्रत्येक जण माझ्याकडे मागतच असतो. मला हे दे, मला ते दे, अमुक दे, तमुक दे. भगवंताकडे गेला आणि काहीही न मागता आला असा एक जण तरी आहे का. माझ्या सहित कुणी नाही. अगदी काही जरी नाही मागितलं ना तरी आम्ही काय म्हणतो, भगवंता लक्ष ठेव, म्हणजे मागितलंच. परमार्थ जो आहे ना, परम अधिक अर्थ असा संधी आहे. आणि परम त्याचा अर्थ परम नाम ब्रह्म, त्याचा अर्थ जाणून घेण्याकरता केलेले प्रयत्न आयुष्यात त्याच्यात त्याला परमार्थ म्हणतात. अगदी काही नाही मागितलं भगवंता लक्ष ठेवा एवढं म्हटलं तरी मागितलंच. त्यामुळे म्हणाले प्रत्येक जण मागत राहणार. त्यामुळे म्हणाले प्रत्येकाचा जर विचार केला तर प्रत्येकाचं पूर्वकर्म, प्रारब्ध, प्राप्तान जे काय आहे, योग्यता अयोग्यता, या सगळ्याचा विचार करून काहीही मागितल्यानंतर आणि काहीही न मागता ज्याला जे ज्या प्रमाणात पचणार आहे तेवढं त्याला मी ते दिलं. मग तेव्हा मी काय करू सांग. या सगळ्या गडबडीत तुम्ही एकटेच असे राहिला की आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे काही मागितलं नाही आणि मला ते तुम्हाला द्यावं असं कधी वाटलं नाही. पण आज ठरवलेलं आहे, तुम्ही आलात, तुम्हाला जे हवं असेल ते सुखाचं साधन द्यायचं. तुकाराम तुकोबा मागून घ्या, जे तुम्हाला हवं असेल ते मागून घ्या. तुकाराम महाराज म्हणाले परमेश्वरा मी कधी तक्रार केली की मी दुःखात आहे, माझ्याकडे पैसा अडका नाही, मला अपार कष्ट होता, आम्हाला धनद्रव्य द्या, माझं घरदार चांगलं होते, तक्रार केली नाही. भगवंता आम्हाला एक माहिती आहे, आम्हा घरी धन शब्दाची गरज नाही, शब्दाची शस्त्रे येत नाही करू. आणि राधा राहिला प्रश्न ऐक सुखाचा तर काळ गुलाम तरी सरात तुझ्या घरी राहतो. ही महा अनुभव नित्य जीवनात घेत असल्यामुळं भगवंता यातलं मला काहीही नको. तुकोबा तुमच्या करता नाही म्हणजे मग तुमच्या बायको करता तुम्हाला सुखाची साधनं द्यायची. तुकाराम महाराज म्हणजे मग मला मध्ये का घेता, तुमची तिची ओळख नाही का, तुमची तिची ओळख नाही म्हणजे ओळख आहे. मग म्हणाले तिला सरळ सरळ विचारा ना. म्हणाले तुकोबा मी जेवढा आहे मी कायम तेवढाच राहावा अशी माझी इच्छा आहे. एकमेव आवडी ही अशी होती, एकमेव संतांच्या स्त्रीमध्ये की जिला परमार्थ पूर्ण करत होता. लक्षात घ्या, पण प्रपंचात अडकलेली असल्यामुळं तिला तुकाराम महाराजांचा तिरस्कार नव्हता, राग नव्हता. पांडुरंगाबद्दल तिला कमालीची पोटतिडकीची असूया किंवा मत्सर नव्हता. पण दुपारच्या वेळेला भूक लागलेल्या मुलानं तिच्या कमरेला मिठी मारून आई खायला दे म्हटल्यानंतर घरात काही नाही म्हटल्यावर अंतःकरणाच्या यातना होत होत्या. म्हणून तिचा वाद होता पांडुरंगाजवळ, अरे
पांडुरंगाने गुराख्याच्या मदतीने का होईना तिच्या पायात तुटलेला काटा काढला असता का? भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन तुकाराम महाराज बसले, काही पांडुरंगाला शिवाय देते म्हणून नाव घ्यायला देते म्हणून मी तोंड घेऊन जातो. भंडाऱ्यापुढे जाऊन बसले. तिला दया आली, म्हणाले माझा नवरा गेलाय, भाकरी घेऊन जाऊ. आणि निघाली रस्त्यानं चालत आपल्याला प्रसंग माहिती असेल काय म्हणाले, त्या काळ्याच्या नावाचं मी जादू आहे माहिती नाही, त्याचं नाव घेता घेता घराघरावर मुशीमध्ये ठेवून माझा नवरा निघून गेला. या विचारात असताना पायात काटा टोचल्या, बरोबर मुखात मुशी गेली. त्या काळ्याचा नुसता विचार आला मनात, तो पायात काटा टोचला. त्या काळ्याचं विचारचं वाटोळ. तिनं या वाक्या व्यतिरिक्त पांडुरंगाला कधी बघितलंच नाही. कायम म्हणायची त्यानं माझ्या संसाराचा इस्फोट केला, त्या काळ्याचं वाटोळ होईल. पण पांडुरंग तरीही आले गुलाबाच्या रूपाने आणि म्हणाले मी काटा काढतो, तुला ये. विचारायला लागले काय झालं, कसं झालं, काय म्हणाली सांगू. माझ्या नवऱ्याला काळ्याच्या नादात लागून म्हणाली संसार सोडून गेला डोंगरावर. त्याचा विचार करत चालले होते, तो पायात काटा रुपला. मग म्हणाला पांडुरंग एवढा वाईट आहे, नाव म्हणायला काढू नको त्याचं. ती म्हणाली नाही तर तुला पण सोडणार नाही. कोणाला कुठे पांडुरंग. एवढा दोघांचा तसा घनिष्ठ संबंध आहे. पण नशिबाचा विचार करता तुकाराम महाराजांना महाराज म्हणता की ओळख नाही का भगवंत आहे म्हणाले, पण तिच्याजवळ थेट नको, मध्ये कुणीतरी असावा. तुमचं माझं नातं फार जवळचं, तिचं माझं जवळचंच आहे, पण व्हाया तुम्ही जाऊ ते बरं. मनात म्हणतात एक श्रीवत्सलांचे नाही तेवढं वास. उद्या शरीरावर दुसऱ्या भागावर जर जर आपण बसलं तर जाता कुठे. म्हणाले भगवंता, पण का याचं कारण म्हणाले तिलाही वाटत असेल चार चौघींसारखं जावं. निदान सणावाराला नवीन पोरं एखादं वस्त्र नेसावं, निदान सणावाराला तरी डोक्याला तेल असावं, निदान सणावाराला किंवा बाहेर कुठं रानात जाताना पायात चप्पल असाव्या. तुमच्याबरोबर म्हणाले संसार तिचा गाठीला गाठी लावून चाललेला, म्हणून म्हणाले सुखी करायचं. तुकाराम महाराज म्हणाले भगवंता मला या भानगडीत पाडू नका, कारण माझी सुखाची व्याख्या आणि जागा मला पक्की माहिती आहे. भगवंता सुख वसे तुझे पायी, प्रपंचामधल्या कोणत्याही गोष्टीमध्ये सुख नाही हे मला पूर्ण माहिती आहे. वाटतं त्याच्यात सुख आहे, पण त्याच्यात ते सुख नाही. आम्हाला वाटतं सुख आहे, पण त्याच्या शेवटी दुःखच बाजारात पडतं. आणि सुख मला विचारायचं तर सुख आहे ते तुमच्या चरणाजवळ आहे. आणि म्हणून भगवंता तुमच्या चरणाजवळ मला असायला पाहिजे. देव म्हणतात तुकोवा माझ्या चरणाजवळ सुख कुठनं आलं, माझ्या चरणाजवळ सुख कुठनं आलं. मला माहिती आहे तुमच्या चरणाजवळ सुख आहे. मला काही नाही, माझे 2 पाय 10 बोटं, जसे तुमचे 2 पाय 10 बोटं असतात तसे. फक्त मी एका जागेवर उभा आहे, वारीला किंवा दर्शनाला येणारा प्रत्येक वारकरी माझ्या पायाला तेल लावतो आणि पाय दाबत असतो. म्हणून माझे पाय कोमल आहेत. तुमचे कष्टामुळं सगळे फाटलेले, त्याच्यात माती अडकलेली, एवढाच फरक आहे, एवढाच फरक आहे. माझ्या पायाजवळ सुख नाही. तुकाराम महाराज म्हणतात भगवंता मी मूर्ख आहे असं म्हणूया, पण ज्ञानेश्वर भगवान कृष्ण त्यांना ज्ञानदेव म्हटलं जातं. ते मी तुमच्या पायाजवळच सुख म्हणतो, पण ज्ञानदेव महाराजांनी तुमचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही आत कसे सर्व सुखाचे आदर,
नुसतं सुख अपेक्षित केलं नाही, अपेक्षा केली नाही किंवा अनुभवलं नाही, तर सर्व सुखाचे आलं. त्या सुखाच्या मागं सर्व हा शब्द वापरला. सर्व सुखाचे आलं वापर कुमादेवीवर. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, देवाच्या सत्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी. सर्व हे जे आहे त्या सर्व मध्ये सर्व आलं. कशाला सुख म्हणावं त्याची व्याख्या नाही. नाथ महाराज म्हणतात सुख कशाला म्हणावं, किंबहुना सोये. जे सुख संतांनी अनुभवलं ते कसं असतं, किंबहुना सोये. जीव आत्माची येड आहे, ये जेथ होये या नाव सर्व सुख. म्हणून समर्थाने प्रश्न विचारताना सुद्धा नुसतं सुख म्हटलं नाही, तर जगी सर्व सुखी, सर्व सुख असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहि. कुणी वेळ नाही मनात्वाची पूर्वसंचित केले, वर्तमानात तया सारी भोगणी प्राप्त. जय जय रघुवीर. तेव्हा आम्हाला सुखाची भूमिका स्पष्ट नाही. कशाला सुख म्हणावं, आम्ही सुख कशात शोधतो? आम्ही प्रपंचात सुख शोधतो. भरपूर पैसे असतो म्हणजे आम्ही सुख म्हणतो. दिसायला चांगला असतो म्हणजे सुख म्हणतो. विद्वत्ता आमच्या जवळ आहे म्हणजे सुख म्हणतो. सुभाषितकार म्हणतात, या प्रापंचिक गोष्टींमध्ये जर सुख आहे म्हणावं तर त्याची दुसरी बाजू फार भयावह आहे. दुसरी बाजू आहे ना, फार भयावह. भोगामध्ये सुख आहे जर म्हणावं तर भोगे सुखे क्षय भय विद्येश्वराने भय. भोगाला रोगाची भीती, विद्यावाद भय कपेंद्रिय भय उपाद भय विमुषिता भविष्य शोक भय रणे भय कायाकृतांत भय इत्थं सर्व निरर्थकं शिथिलले विष्णोर्परं निर्भय पंढरीनाथ महाराज की. भोगात सुख आहे जर म्हणावं तर त्याची दुसरी बाजू भोगाने भरलेली आहे. कशावरून बुवा काय सांगू तुम्हाला. गोड मला जिलेबी, गुलाबजाम, रसगुल्ले, काजू कतली, बंगाली मिठाई अशी खावीशी वाटते. दैवगती आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मनात वाटलं तर श्रीखंड म्हणजे काय विचारा. वीक पॉईंट आमचा कोणी देतो म्हणला तर आम्ही कधी नाही म्हणत नाही. बसल्या बसल्या अर्धा किलो कधी संपत कळत नाही. पण काय सांगायचं बुवा, डॉक्टर सांगतात खाऊ नका. म्हणजे का? कारण म्हणाले तुम्हाला गोड जरी म्हटलं तरी चूल भरून टाका. कारण म्हणाले तुम्हाला डायबिटीज आहे. मैलोन मैल लांबीचा प्रवास जरी केला तरी पोटात पाणी हलायचं नाही अशी आरामदायक गाडी मर्सिडीज बेंझ सारखी दरवाज्यात उभी आहे. डॉक्टर सांगतात चालवू नका. का? कारण म्हणाले तुमच्या मानेच्या मणक्यात जाम पडलेली आहे, पट्टा लागलेला आहे, साखळी लावली की काम झालं. भोगाला भोगाची भीती आहे, सुखाला सुद्धा नाश पावण्याची भीती आहे. या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. म्हणाले विष्णोर्परं निर्भयं, भगवंताची चरण कमलं फक्त निर्भय आहे असं सगळ्यांचं सांगणं आहे. आणि खरं महाराष्ट्र म्हणतात भगवंता तुझ्या चरणाजवळ सुख आहे आणि मला तिथंच आश्रय पाहिजे. प्रश्न असा आहे, भगवंताच्या पायाजवळचे सुख आहे जरा म्हणतात का? तेवढाच विषय बघूया आणि पूर्वरंगावूया. भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे की कोणतं? त्रिगुणात्मिका प्रकृतीचा विचार करता सुख 3 प्रकारचं आहे. 3 ही संख्या
आणि या विश्वामधला प्रत्येक घटक याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. बघा तुम्ही, निर्गुण निरावय निराकार परमात्मा होता जेव्हा जेव्हा त्याला वाटतं की विश्व निर्माण करावं, त्यावेळेला त्यानं 3 रूप धारण केली आणि 3 गुणांचा स्वीकार केला. हे 3 गुण कोणते? सत्व, रज आणि तम. विश्व निर्माण करताना 3 अवस्था ठरवल्या, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि या 3 अवस्थांना न्याय देऊन विश्व निर्माण करण्याकरता निर्गुण होता सगुण रूपात येताना 3 रूप धारण केली, ब्रह्मा, विष्णू, महेश. त्यामुळे 3 विश्वाच्या अवस्था ज्या ठरवल्या त्या 3 उत्पत्ती, स्थिती आणि लय. जी कालगणना ठरवली त्याच्यामध्ये 3 भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. ऋतू ठरवले 3, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. कधी कधी 2 ऋतूंची युती होते. आमच्याकडे यावर्षी उन्हाळ्याची पावसाळ्याची युती, गेल्या वर्षी हिवाळ्याची पावसाळ्याची युती होती, यावर्षी उन्हाळ्याची पावसाळ्याची युती आहे. ती मनुष्य देह निर्माण केला, त्या देहाच्या अवस्था पण 3च: बालपण, तारुण्य, वृद्धावस्था. एवढं कशाला? हा देह निश्चेष्ट झाल्यानंतर सुद्धा अवस्था 3च आहे. तसाच ठेवला तर त्याच्यात किडे पडतात, कृमी. प्राण्याने तो खाल्ला तर निर्माण होती विष्ठा, आणि जाळून टाकला तर भस्म. म्हणजे देहाच्या सुद्धा 3 अवस्था गेल्यानंतर कृमी, विष्ठा, भस्म. त्यामुळे 3 ही संख्या. आणि विश्वाचा प्रत्येक घटक दिवस निर्माण केला, दिवस, सकाळ, दुपार, संध्याकाळ, 12 तासात 3 भाग, रात्र, मध्यरात्र, उत्तर रात्र 3 भाग. याच्या मला म्हणला बुवा, तर तुम्ही सांगा कशाला म्हणतात? फक्त कीर्तन झाल्यावर सांग. काही लोक असतात मग भगवंताच्या चरणाजवळचे सुख त्या त्रिगुणात्मिका प्रकृतीचा विचार करता श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय. देव म्हणतायत, अर्जुना, सुख सुद्धा 3 प्रकारचं आहे. कोणतं? सात्विक, राजस आणि तामस. माझ्या चरणाजवळ जे आहे, माझ्याजवळ जे आहे ते कोणतं आहे? यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपम तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादयम्. ज्याची सुरुवात विषाप्रमाणे कडू आहे पण त्याचा शेवट अमृताप्रमाणे गोड आहे. अर्जुना, तत्सुखं सात्विकं प्रोक्तम्. जे माझ्याजवळ आहे फक्त ते सांगता येणार आहे, तो विषय अनुभवाचा आहे. तो भगवंताच्या चरणाजवळ जे सात्विक सुख आहे. कसं असतं सात्विक सुख? कशाला म्हणतात? कर्दम महामुनी सांगतात सात्विक सुख कसं असतं. उद्धवा, एकादश स्कंदामध्ये कसं असतं सात्विक सुख? यर्यं जनावचरणे क्षणयोरुत्या चेतो मनानि विधिवेद गुणकर्मयानि तस्मिन् विशुद्धं उपलभ्यत आत्मतत्त्वं साक्षात् यथा मलक्ष्ये सवित्रो प्रकाशः. गोपाल महाराज विस्तारानं सांगतो कशाला म्हणतात. म्हणजे या श्लोकाचं एका वाक्यात मराठी भाषेत जर म्हटलं तर, ज्या सुखाला दुःखाची सावली सुद्धा शिवलेली नाही त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. पण पक्क सात्विक सुख कसं असतं? एक दृष्टांत सांगू, बरोबर आवडूया. पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा 11वी मॅट्रिक होती, जेव्हा रिझल्ट टेलिग्राफी पोस्टात यायचे, म्हणजे 1975 सालाच्या पूर्वी. आमच्या वेळेला पेपरला यायचे नंबर. आता 1 वाजता इंटरनेटवर येतात, ती वेबसाईट येतात, त्याच्यावर नंबर टाकण्याच्या सर्च करायचं. आमच्या वेळेला त्यातलं नव्हतं. टेलिग्राफी एकानं 11वीचा अभ्यास केला, परीक्षा दिली आणि रिझल्टच्या दिवशी पोस्टात गेला. जाहीर होतं, ज्याच्या नंबरचा टेलिग्राम येणार नाही समजायचं तो 11वीतून 11वीत गेला.
रात्री 4:45 झाली, 5 वाजता पट्ट बंद व्हायचे, ज्याच्या नंबरचा टेलिग्रामच आला नाही. आणि शेवटी तो गेला पुढे प्रश्न म्हणतो, माणसाला बघा माझा आला नाही नंबर तुमचा अजून, बहुतेक तुम्ही 11 मिनिटात राहिला. पण हे बघा म्हणा नाही म्हणा, रात्री मी मशीन चालू ठेवणार आहे, आलं तर सकाळी बघू. नाराज झाला, पायऱ्या उतरता घरी आला आणि शेवटी अपयश पदरात पडले. पण घरच्यांनी त्याला समजावं, काळजी करू नको, अपयश यशाची पहिली पायरी असते, त्याच्यामुळं खचून जायचं नाही, पुन्हा ऑक्टोबरला परीक्षा दे, समजून घातली त्याची. कारण त्या काळात ते नीट सेट याच्या काही भानगडी नव्हत्या. 10वी 11वीच्या मार्कावरती सगळा हिशोब चालायचा. नाही आमच्यापर्यंत तरी, हा मी 12वी होईपर्यंत या भानगडी नव्हत्या. तर नशीब चांगली होती परीक्षा पद्धती. तुम्हाला खरं सांगतो, आमचं शिक्षण चांगलं होतं का, तेव्हा मास्तरनी शिकवलेल्या काही गोष्टी आहेत ना, मला आजही स्मरणात आहे. 12वीला सायन्सला आम्हाला शिकवलं होतं डेली एक्सप्रेशन, फिजिक्सला A=MA. मी अजूनही त्याच्याला 50% सांगू शकतो काय मी सोडवायचं म्हटलं तर 100% येणार नाही. आता 30 वर्ष झाल्यावरती कसं होणार मला सांगा. झाली ना 25 वर्ष, त्याला 97 सालापासून 30 वर्ष 29 वर्ष चालू. तर मुद्दा ते एवढं डोक्यात बसलेलं आहे. आता त्याच्यावर त्यामध्ये तसं काही नाही, कालचं आज आठवत नाही, कोणानंतर कशा लक्षात ठेवायचं, परीक्षेपुरतं झालं करून दे. आणि त्याच्यात मी अमुक काय म्हणतात मायनसमध्ये मार्क असले तरी मी 8 वर्षांनी MBBS होतो. फक्त कागद माझ्याजवळ राहावं. आमच्याकडे कागद नाही, पण आमच्याकडे जे आहे ते कोणाचकडे नाही. त्याचं कारण मी अमुक आहे हे मला आयुष्यात कधीही न ओळखणाऱ्या माणसानं कागदावर लिहून द्यावं लागत नाही की हा अमुक आहे. मी अमुक आहे, जन्मजातच घेऊन आलेला आहे. असो मुद्दा. तर परत परीक्षा दिली, दुर्दैव नापास झाला. ऑक्टोबरला नापास, पुन्हा मार्चला बसला आणि मग वारी सुरू झाली. आषाढी कार्तिकी भक्त जनयती चंद्रभागेमध्ये स्नानाची म्हणजे आषाढ कार्तिक मार्च ऑक्टोबर सुरू. आणि शेवटी 3 वर्ष झाली, पण हा 11वीतून पुढं काही जायला तयार नाही. शेवटी मास्तर वैतागले. मास्तर म्हणले पुढल्या वर्षी अभ्यासक्रम बदलतो, तुला जर 11वी नाही होता आलं तर आयुष्यात तुला ही शेवटची संधी आहे, नाहीतर तुला काय 11वीच्या पुढचा वर्ग दिसायचं नाही. नेटानं अभ्यास करून ठरवलं या वेळेला नापास झालो तर आत्महत्या करायची. आणि नेटानं अभ्यास केला, परीक्षा दिली आणि रिझल्टच्या दिवशी सावकाश 8 वाजता उठला. मला एरवी नापास झालं तर मरायचंय, कमी झोप घेऊन का मरा. सावकाशीनं आवडलं, देवाची पूजा केली, दुपारचं जेवण खाऊन झालं, आडवा झाला. म्हणाला एरवी मारायचे, वाममुखी न घेता का मरा. उठला 4 वाजता चहा प्यायला, कपडे घातले आणि 4:30 वाजता पोस्टात आला आणि म्हणतो पोस्ट मास्टरला, महाराज बघायला ते माझा नंबर 3 वर्षात 6 परीक्षा तुम्ही दिल्याची 7वी आहे. एवढ्या वर्षात तुमचा नंबर मला पाठ झालेला आहे, तुमच्या नंबरचा टेलिग्राम आला नाही, बसा आला बघतो. हातपाय घालायला लागले तिची की या वेळेला पण बहुतेक काय गडबड होते काय. शेवटी 4:55 झाले. त्या पोस्ट मास्टरनं शिपायाला सांगितलं, तारखेच्या लावायला गे, आपल्याला बंद करायची. तो गेला बंद म्हणावं, मला बघा माझ्याकडे दिवसाभरात जेवढे कागद यायचे तुमच्या नंबरचा टेलिग्राम आला नाही, 6 वर्षात तुमचा नंबर मला पाठ आहे झालेला. आणि शेवटी पायऱ्या उतरायला लागला आणि एवढ्यात त्या पोस्ट मास्टरनं आवाज दिला, म्हणा इकडे मला काय तुमच्या नावचा नंबरचा टेलिग्राम आला या. बघितलं पास झालेला होता. म्हणा काय पोस्ट मास्टर साहेब, थोडक्याकरता चुकामुक झाली असती तर मेलो असतो ना. पण एवढ्या पुन्हा टेलिग्राम आला, थांबा तुमच्यात
शेवटी जर मेला असता तर काय झालं असतं मला सांग. एवढ्या राजाचे सेवक आले आणि त्या पोस्ट मास्तरला विचारतात का म्हणाले बोर्डात पहिला आलेला कोण हा बघा म्हणाले इथेच आहे होय म्हणाले. त्या शिपायाने त्याला धरला म्हणजे चला आमच्या महाराजांनी बोलवलेलं आहे. त्याला त्या रोज सुद्धा एक गाडीत घातला. राजाची म्हणजे रोज राहायचं गाडी असायला हवी. त्याला टाटा पंच वगैरे चालेल का वेगळा वगैरे चालत नाही. तिची रोज राईस मर्सिडीज फरारी गंमत आहे की नाही मला सांगतं. काही संस्कृती काहीतरी अटॅचमेंट आहे का. जेवढी गाडी महाग तेवढं तिचं नाव विचित्र. रोज राईस घोष. आमच्याकडे घोष म्हणजे भूत म्हणतात की पिंपळावर असतात. गाडीची किंमत 12 कोटी. काय करायची नाव आला कशातून गोवा भूतातून. सरळ आहे ना. त्यामुळे ती गाडी राजवाड्यात येऊन थांबली. आम्ही त्याला हात बसवला, फराहार वगैरे दिला. राजा आला. राजा बाजूला बसला आणि हा म्हणतो की महाराज मी चोरी केली नाही, लबाडी केली नाही, निंदानाची कोणाची केली नाही, तुमचा अपप्रचार केला नाही. मला धरून काय आणलं. राजा म्हणाला सांगतो. काय झालं. राजाने गाडी वाजवली. राणी आणि एक मुलगी बाजूला उभी राहिली. राजा तुम्ही बोर्डात पहिले आलेले हो. म्हणाला आमची ही एकुलती एक मुलगी आहे. हिची अशी अट होती की या वर्षी बोर्डाच्या परीक्षेत पहिला जो येईल त्याच्याबरोबर लग्न करायचं. तुम्हाला मुलगी पसंत आहे का. तर मला सांगा काही कर्मचारी होता का. नाही म्हणायला. त्यामुळे म्हणाले तुमचं लग्न होणार. लग्न ठरलं. लग्नाची तिथी ठरली. हा विचार करतो एक मॅट्रिकची परीक्षा काय पास झालो. राजाचं आमंत्रण आलं. लग्न मुलीबरोबर ठरलं. लग्न झालं. राजा विचार करतो आपल्याला मुलगा नाही त्यामुळं आता आपण लग्न करून दिल्या मुलीचं जावयाला राजा करूया आणि आपण मालक स्वीकारूया. मग त्याने मुहूर्त बघितला आणि याला राज्याभिषेक केला. याला राजा केला. एक म्हणाला मॅट्रिकची परीक्षा पास झालो तर राजा झालो आणि तो राजा झाला आणि याची बायको म्हणजे राजाची मुलगी याला म्हणते अहो तुम्ही बाबा होणार आहात. याच्यातला विनोदाचा विषय सोडून देऊया. फक्त खरं बघा काय मॅट्रिक होता येत नव्हतं तोपर्यंत दुःख होतं. पण मॅट्रिक झाला आणि तो आनंद मिळाला. तो आनंद कमी होण्यापूर्वीच राजाचं आमंत्रण. तो आनंद कमी होण्यापूर्वी राजाच्या मुलीबरोबर लग्न ठरवणं हा जो क्रम आहे. एका सुखाचा अनुभव प्राप्त झाल्यानंतर तो अनुभव तो आनंद संपण्यापूर्वीच दुसऱ्या सुखाचा अनुभव येणं म्हणजे सात्विक सुख. सुखाच्या जमिनीवरून पाय उचलले गेल्यानंतर अंधाऱ्या रात्रीमध्ये तो रात्रीचा काळोख नष्ट करण्याकरता कशाची गरज आहे. एका सूर्यकिरणाची गरज आहे. यज्ञ नामचरणे क्षणयोर भक्त्याचे तो मला निमिदिमे दृढ कर्मयानी तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं साक्षात् भरदृशे समुद्र प्रकाश. तो सूर्याचा किरण पडल्यानंतर अमावास्येचा काळा मोठा अंधार पूर्णपणे नाहीसा होतो. किती की तिथे काळा अंधार होता. ही साक्ष सुद्धा पुरत नाही. तद्वत दुःखाच्या जमिनीवरून पावलं उठल्यानंतर बघा ना मॅट्रिक पास झाल्याचा आनंद कमी होण्यापूर्वीच राजाच्या मुलीबरोबर लग्न ठरलं. तो आनंद कमी होण्यापूर्वी लग्न होणं. तो आनंद कमी होण्यापूर्वी राजा होणं. तो आनंद कमी होण्यापूर्वी आपण बाप होणार आहोत आनंद मिळणं. सुखामधून सुखाचा अनुभव येणं याचंच नाव सात्विक सुख आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात भगवंता ह्या क्रमाचं सुख फक्त तुझ्या चरणाजवळ आहे. कारण आगा लक्ष्मी वर्गभा जी लक्ष्मी तुझ्या चरणाची दासी आहे. मग तिथे काही सुखाची कमतरता असणार आहे का भगवंता. म्हणून अनुभवानं सांगतो प्रपंचातलं सुख मला नको. मला काय देशील एकच दे. तुझ्या चरणाजवळ निरंतर वास्तव्य दे. कारण
मज ठेवी तरी